नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजला हुक वेगळ्या पद्धतीने कसे लावायचे आणि अगदी सोपी पद्धत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडले तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर इथे मी आता हुक लावण्यासाठी खुणा करून घेत आहे। मशीनवर आय बनवले, त्याच्यावरच खुणा करून घेतलेले आहेत। आता ही हुक पट्टी जिथे खुणा केलेल्या आहेत त्या पट्टीवर बरोबर स्ट्रेट लाईनमध्ये असे ठेवून घ्यायची आणि वरून थोडंसं बोटाने दाबून घ्यायचं, म्हणजे ह्या खुणा आयपट्टीवरच्या खुणा हुकपट्टीवर बरोबर समान भागेत उमटतील। असं केल्याने आपण जे हुक लावणार आहे हुकपट्टीवर ते बरोबर हुक लावलेलं अंतर आणि आय बनवलेलं अंतर एकसारखं राहील। आता ह्या हुकपट्टीच्या खुणा आपण थोड्याशा डार्क करून घेऊया, म्हणजे आपल्याला हुक लावायला सोपं जाईल। आता आपण इथे समोरासमोर खुणा करून घेतलेल्या आहेत। आता हुक लावण्या अगोदरची टेक्निक तुम्हाला दाखवते। ही टेक्निक वापरून जर ब्लाऊजला हुक लावली तर ब्लाऊज फाटला तरी पण तुमचा दोराही तुटणार नाही आणि हुकसुद्धा निसटणार नाही। खूप सोपी पद्धत आहे। तर इथे मी एक जाड सुई घेतलेली आहे। या सुईने आपल्याला जिथे जिथे खुणा केलेल्या आहेत तिथे तिथे आपल्याला असं होल पाडून घ्यायचं आहे आणि जे सुईचं नाक आहे ते सुद्धा आरपार गेलं पाहिजे, जेणेकरून आपलं हुक आतमध्ये शिरलं जाईल। आता हे हुक जे आहे ते हातामध्ये असं उलटं पकडायचं आहे आणि उलट्या बाजूने त्या होलमध्ये हुक आतमध्ये घालायचं आहे आणि पुन्हा सुईचं करून घ्यायचं आहे। याच पद्धतीने दुसरं हुकसुद्धा आपल्याला ब्लाऊजच्या कापडामध्ये जिथं खून केलेली आहे तिथं अडकून घ्यायचं आहे। अगोदर होल पाडून घ्यायचं आणि नंतर हुक अडकून घ्यायचं आहे। याच पद्धतीने आपल्याला सगळी हुक अडकून घ्यायची आहेत। अगोदर सुईने होल पाडून घ्यायचं आरपार आणि नंतर हुक अडकून घ्यायची आहेत सगळी। तर इथे मी 6 हुक लावलेली आहेत, लावणार आहे। तर तुम्ही एखादं कमी जास्त करू शकता, 5 पण हुक पण बसू शकता। मी ते 6 लावलेले आहेत। या पद्धतीने कापडात हुक अडकून अगोदर घेतली तर लावायला पण खूप आपल्याला सोपं जातं आणि पटपट हुक उरकतात लावायला। तर ही पद्धत एकदा नक्की वापरून बघा। तर होल कसं पाडायचं सुईने आणि हुक कसं अडकवायचं हे अगदी मी सावकाश आणि जवळून दाखवत आहे, जेणेकरून तुमच्या पटकन लक्षात येईल हुक कसे बसवायचे सोप्या पद्धतीने आणि वेगळी टेक्निक वापरून। तर इथे मी 6चे 6 हुक इथे कापडामध्ये अडकून घेतलेली आहेत, बघू शकता। आता हुक लावण्यासाठी सुईमध्ये दोरा ओवून घेतलेला आहे आणि एक गाठ मारून घ्यायची दोऱ्याला आणि आता एक हुक मी तुम्हाला लावून दाखवते। त्याच पद्धतीने बाकीचे हुके पण मी लावून घेतल्यानंतर तुम्हाला शेवट सगळी हुके कशी लावलेली आहेत ते बघायला भेटतील। हुकामध्ये दोरा ओवून घेतल्यानंतर प्रत्येक वेळेस दोऱ्याला गाठ मारून घ्यायची आहे, म्हणजे आपलं हुक एकदम पॅक बसतं, ब्लाऊज फाटेपर्यंत हुक निघत नाही। तर इथे बघू शकता मी हुक कसं बसवत आहे। हुकाचं एक टोक असतं ते आधी पूर्ण करायचं आणि नंतर 2 गोल जी चक्र आहेत हुकाची ते पण दोन्ही चक्र पॅक करून घ्यायचे। हुक लावताना सुईमध्ये दोरा डबल घ्यायचा, म्हणजे हुकामध्ये दोरा अगदी व्यवस्थित बसतो, गाठी अजिबात होत नाहीत। गाठळ्यासारखी आपलं हुक बसत नाही, अगदी सफाईदार हुक बसतं आपल्या। इथे हुक आपलं लावून झालेलं आहे, बघू शकता किती छान इथं लावून झालेलं आहे।
तर मी इथे 4 हुकं लावून घेतली, एवढा दोरा वाहून घेतलेला होता. आणि हुक लावून झाल्यानंतर दोरा न तोडता दोन्ही हुकाच्या मधलं जे अंतर आहे त्या कापडाच्या आतून सुई आपल्याला पुढे काढून घ्यायची, म्हणजे दोरा झाकला जातो. तर असा दोरा झाकल्याने दोरा तुटतही नाही आणि हुक पण आपलं निघत नाही. कायमस्वरूपी ब्लाऊज फाटेपर्यंत हुक आहे तशी राहतात. तर आपलं हे शेवटचं हुक पण लावून झालेलं आहे, ते बघू शकता. तर माझी ही हुक लावण्याची टेक्निक कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडलं तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.